मी पंजाब तक आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्याला काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला. आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या कडकड सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी, पुणे पर्यंत, त्याच्यानंतर इकडे नगर पर्यंत, धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, पुसद, यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकडासह भाग बदलत पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो. पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे 2, उद्या 3 ते 7 म्हणजे उद्या 3, 4, 5, 6, 7 ऑक्टोबर पर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणे चालू आहे. सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा, तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वर काही जण सुडी म्हणतात त्याच्यावर तुम्ही तुमचं ताडपत्री झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्याला येणार आहे, त्याच्यामुळे एखाद्या अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तारांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात. राज्यातला हा पाऊस सांगायचं झालं तर इकडे नाशिक जिल्हा, इकडे संभाजीनगर, इकडे जळगाव, त्याच्यानंतर हे जालना जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, इकडे मुदखेड, मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी, इकडे नगर, पुणे, संगमनेर, श्रीरामपूर, शेगाव या भागामध्ये 7 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही. तिकडे एवढा म्हणजे जास्त पडणार नाही, त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही, म्हणजे काही गरज नाही, त्याच्यामुळे हे अंदाज लागतात. पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, धाराशिव, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर या म्हणजे जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. कारण की त्यांच्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी चालू आहे. तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि हा पाऊस रात्रीच्याला येत असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. म्हणून या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी चालू आहे, त्यांनी काय करा, आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.